नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। आपल्यात एक म्हण आहे, आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी। म्हणजे आपण देवाला जातो, पूजा अर्चा करतो, मोठमोठ्या देणग्याच्या पावत्या फाडतो। यापूर्वी सुद्धा मी बऱ्याच वेळा सांगितलंय, आणि परमेश्वराकडून फलप्राप्तीची अपेक्षा करतो। थोडक्यात बऱ्याच भाविकांचा हेतू असतो की आपण देवाला काही दक्षिणा अर्पण केली, पैसे दिले, पावती फाडली, म्हणजे देवाला आपला हा विकत घेण्याचा प्रयत्न आहे। इथं भाव कमी आहे, परंतु एक मोठेपणाच जास्त आहे। आणि नंतर मग चर्चा करतात, आम्ही अमुक देवाला गेलो, एवढी मोठी पावती फाडली, तमुक देवाला गेलो, हे केलं, अजून आमच्यावर कृपा का होत नाही। देवाला दानधर्म करायलाच पाहिजे, पण तो योग्य पद्धतीने, योग्य व्यक्तीमार्फत आणि योग्य व्यक्तींना त्याचा लाभ व्हायला पाहिजे। म्हणजेच सत्पात्री दान। गुरुचरित्रामध्ये सत्पात्री दानाबद्दल सुद्धा बऱ्याच ठिकाणी उल्लेख आहे। श्रीपाद वल्लभ चरित्रामृतमध्ये सुद्धा उल्लेख आहे। नक्की आपली देणगी, आपली दक्षिणा योग्य व्यक्तीकडे गेल्यानंतर त्याचा जर 100% चांगला उपयोग त्या व्यक्तीने करून घेतला आणि त्या व्यक्तीने इतरांसाठी उपयोग करून घेतला, तर त्या व्यक्तीमार्फत जो देणगी देतो त्याला परमेश्वराची कृपा आशीर्वाद लाभतातच। म्हणजेच सत्पात्री दान म्हणजे काय, सत्पात्री दान कसं करायचं, याबाबत गुरुवर्य सदानंद महाराज आपल्याला थोडक्यात सांगतील। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। समस्त दत्त भक्तांना परत एकदा आमच्या दोघांचा नमस्कार। भक्त हो, हे सत्पात्री दान हा विषय ज्या वेळेला निघाला त्यावेळेला मी सतीशगिरीनं म्हणलं की हे तुम्ही फार चांगला विषय निवडला आहे, कारण आजपर्यंत लाखो भाविक हे अंधश्रद्धेपोटी किंवा एखाद्या कुठल्या तरी एक XYZ या महाराजांपाशी गेले, त्या ठिकाणी त्यांना काहीतरी अनुभव आल्यानंतर ते त्यांना सांगतात, तुम्ही असं असं करा, याला एवढा खर्च येईल, या तुम्ही एवढं अन्नदान करा, तर तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या, आम्ही ते तिकडं करतो। त्याच्यानंतर काही असे अनेक हे आहेत की बुवा लोक म्हणा किंवा कोणी लोक, तर ते त्या ठिकाणी म्हणतात की आम्हाला तुम्ही हे करा, तुमच्या अडीअडचणी तिच्यापासून जातील, निघून जातील, तुमच्या व्याधी निघून जातील आणि तुम्हाला बरं वाटेल, तुम्ही ते पैसे आम्हाला द्या। हे सर्व लोक अगदी डोळे झाकून त्यांनी काय सांगतील ते त्यांच्यापर्यंत दक्षिणा पोचत करतात, आणि ते असं सांगतात की तुम्ही कुणाला सांगूही नका की तुम्ही दान केलं आम्हाला म्हणून। आता याच्यात त्यांचा हेतू असा असतो की ते त्यांना तर रक्कम मिळणार, परंतु त्याच्यापासून त्यांनी काही दान करणार का नाही, हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे। आता श्रीपादांच्या इथं लाखो भाविक येतात, त्या ठिकाणी दत्तात्रेयांचं सिद्धभूमी आहे, त्या ठिकाणी गोड प्रसाद दरवेळेला श्रीपाद भवनमध्ये, म्हणजे श्रीपाद अन्नछत्र मंडळात सतीश कुलकर्णी यांच्यामार्फत दररोज दैनंदिन रोजचे रोज वाटला जातो। मग तो किती का असना हे लक्षात घ्या। भाविक 1100 पाठवतील, 2500 पाठवतील, 2000 पाठवतील, हा ज्याचा त्याचा मुद्दा आहे, परंतु त्यांचा भाव आणि त्या भावापासून सतीश कुलकर्णींकडे आल्यानंतर सतीश कुलकर्णींकडून श्रीपादांपर्यंत तळमळीने ती गोष्ट पोहोचवणं, ह्याला म्हणतात सत्पात्री दान। नाही तर पैसे लोक देतात, ती सतीश कुलकर्णी आम्हाला हे करा, अमुक करा, तमुक करा, आणि तिथं गेल्यानंतर सतीश कुलकर्णी करत नाही, असं होत नाही। मुद्दाम उल्लेख करायची इच्छा अशी की महाराष्ट्रामध्ये असंख्य भाविक, असंख्य देवी देवता, असंख्य गुरु महाराजांची स्थानं इतक्या ठिकाणी आहेत। अन्नछत्रामध्ये देणगी देणं ही गोष्ट वेगळी आहे, परंतु आपल्याला जर पुण्यप्राप्ती करून घ्यायची असेल तर गाणगापूर, नंतर श्रीपाद श्रीवल्लभांचं पिठापूर, कुरवपूर, हे अशी ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष तुम्ही गेल्यानंतर तुमच्या देणगीचा सदुपयोग होतो, ते सत्पात्री दान ठरतं। आता गाणगापूरविषयी सुद्धा मी काय सांगितलं की लोक मी बऱ्याच वेळेला बघतो, त्या ठिकाणी केळी घे, 10-20 केळी घे, ती गाईच्या तोंडात घालत बस, भात बनव, ते आंध्रवाली लोक येतात, मोठे मोठे भात आमटी अक्षरशः रस्त्यावर फेकून देतात, लोक खात नाही। आणि गुरुजींपर्यंत जायचंय, गाणगापूरचे जे गुरुजी आहेत वेदमूर्ती, साळकरी पुजारी, त्यांच्याकडे जाऊन जर समजा त्यांनी काही दान धर्मासाठी जर त्यांनी दक्षिणा दिली, तर ती दक्षिणा ते गुरुजी लोक यथास्थित
आणि तंत्रशास्त्र शुद्ध पद्धतीनं त्याची माधुकरी भिक्षा अन्नदान करून ती दत्तगुरू महाराजांना प्रार्थनापूर्वक वाटतात. हे सत्पात्री दान झालं. सतीशी करतात हे सत्पात्री दान झालं. त्यामुळे आपण ज्या वेळोवेळी कुठेतरी हुंडीत पेटे टाकले, लाख रुपये टाकले, कुठं 50,000 टाकले, त्या ठिकाणून तो पैसा कुठं जातो याविषयी वाद असतो. त्या आम्ही वादात पडत नाही. फक्त आपण आल्यानंतर गाणगापूर क्षेत्रामध्ये महाराजांचं वचन आहे, वस्ती राणी संगमासी जाती नित्य भिक्षेसी तया गाणगापुराची माध्यान काही परीयसा, परंतु ही भिक्षा सात्विक असावी. ज्या गुरुजींकडून तुम्ही जी भिक्षा घेणार ते सत्पात्री असावे. असे हे सगळे गाणगापूरचे 4 पिढ्यांचे गुरुजी यांना महाराजांनी आशीर्वाद दिलाय. ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा किंतु परंतु असत नाही. भाविकांनी थोडं लक्ष देऊन अनुभव घेऊन पाहावा की आपण जे काही त्या ठिकाणी गुरुजींकडे द्या, पण तुम्ही थोडे तुमची इच्छा ऐपतीप्रमाणे तुम्ही द्या, मुद्दा तो येत नाही. परंतु त्यांनी केलेलं दान हे 1000 पटीनं तुम्हाला फळ देईल. श्रीपाद वल्लभांचं जे दत्तस्थान आहे पिठापूरला, या ठिकाणी जे सतीशगिरी उपक्रम राबवला, अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. भक्त ताटावर बसल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी गरम गरम जिलेबी, गरम गरम लाडू, शिरा असा प्रसाद ते प्रत्यक्ष त्या ठिकाणून भक्तांना वाटतात आणि वाटल्यानंतर सर्व गोष्टी लोकांना आनंद होतो. तर ही जी गोष्ट आहे ही प्रामाणिकपणे तुम्हाला सांगायचं कारण की आपण सत्पात्री दान करा. इतर लोकांच्या ठिकाणी आपण जे काही दान करत असाल याविषयी आम्ही जास्त न बोलणे योग्य आहे. तरी आपल्याला जमल्यास आपण सत्पात्री दान करावे एवढी आमच्याकडून आपल्याला प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.